आता बघा ऑप्शन प्रमाणे सॉल्व्ह करावं लागते आपल्याला. दॅट यू हॅव टू रिमेंबर. तर काय म्हटलंय, acceleration of an electron in first Bohr orbit, ओके, proportional असं म्हटलंय. मास ऑफ इलेक्ट्रॉन आर अँड एच. म्हणजे ऑप्शन मध्ये काय आहे, मास, रेडियस अँड एच. म्हणजे आपल्याला आन्सर फाइंड करायचं इन टर्म ऑफ मास, रेडियस अँड एच. ओके, तर थिंक कसं करणार तुम्ही, आज आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड करायचं आहे. ओके, आणि एच पाहिजे आपल्याला. मग हा सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन आहे. मग फॉर्म्युला काय, AC centripetal acceleration is v square by what, r. बरोबर, r ऑलरेडी आहे. आता v चा फॉर्म्युला काय आहे, तसं वेलॉसिटीचा फॉर्म्युला पुट करून आन्सर येते काय, तसं वेलॉसिटी फॉर्म्युला काय असतोय, झेड ई स्क्वेअर, झेड ई स्क्वेअर टू एप्सिलॉन नॉट एन एच. इज इट राईट? ओके, थिंक करूया आपण. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण माहिती आहे आपल्याला, काय फॉर्म्युला पार्ट पाहिजे, झेड ई स्क्वेअर टू एप्सिलॉन नॉट एन एच. एन एच, राईट. मग ह्यामध्ये एन फॉर द रेडियस, बरोबर. म्हणजे ह्यामध्ये रेडियस येतच नाही, इन टर्म ऑफ एन आहे. आपल्याला आन्सर पाहिजे इन टर्म ऑफ रेडियस. मग सॉल्व्ह करणार इन टर्म ऑफ रेडियस पाहिजे असेल तर, मी काय म्हणतो का, हा फॉर्म्युला यूज करून चालणार काय, नाही चालणार डायरेक्टली, कारण ह्यामध्ये एन येते आणि आपल्याला इन टर्म ऑफ रेडियस पाहिजे. मग एन आणि रेडियस में काय, आर एन स्क्वेअर, ओके, आर स्क्वेअर म्हणजे आर क्यूब यायला पाहिजे आन्सर. मग आर क्यूब वाला कुठला आहे, एक दोन तीन आहेत, दोन आहेत, बी एज वेल एज सी. हे डिवाइड बाय आर क्यूब येते. मग रेडियस यायला पाहिजे वेलॉसिटी मध्ये. मग कसं करणार, रेडियस जर वेलॉसिटी यायचं तर काय करणार, आणि ऑप्शन मध्ये एम आहे ॲज वेल एज एच आहे. एच आहे म्हणून मी बोरचं सेकंड पॉसिबिलिटी यूज करतो, एल इज इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय. यामध्ये हायड्रोजनचं फर्स्ट ऑर्बिट में N1च येते. अंडरस्टूड. आता वेलॉसिटी पाहिजे म्हणून एम व्ही आर इज NH अपॉन 2 पाय. काल सगळ्यांना एच पाहिजे आपल्याला. हा, तर वेलॉसिटी किती आली, एन एच अपॉन 2 MR पाय. मास पाय होतं, मास सुद्धा आहे. अंडरस्टूड. आपण मास कडे विसरूनच गेलो, ऑप्शन में मास सुद्धा आहे. मास यायला पाहिजे असेल तर हे ऑप्शन आहे बघा, बोर सेकंड पॉसिलेट एल इज इक्वल एम यू आर फॉर्म्युला यूज करायचा. त्यामुळं हे स्टार्टिंगलाच थिंकिंग यायला पाहिजे होतं. आता झाला फॉर्म्युला सॉल्व. प्रॉब्लेम व्ही स्क्वेअर काय आहे, एन स्क्वेअर एच स्क्वेअर 4 M स्क्वेअर आर स्क्वेअर पाय स्क्वेअर, राईट. मग एच स्क्वेअर एन स्क्वेअरचा ऑप्शन बी आहे, दॅट्स वाय बी. प्रॉब्लेम का लक्षात आला एव्हरीवन. तर मग ए सी सेंट्रीफ्युगल एक्सलरेशन व्ही स्क्वेअर बाय आर, म्हणजे व्ही स्क्वेअरला 1/r न मल्टिप्लाय केलं तर काय होणार, बाय पुटिंग एन स्क्वेअर एच स्क्वेअर 4 πr स्क्वेअर पाय स्क्वेअर डिवाइड बाय आर.
असं यामध्ये n1 आहे बिकॉज फर्स्ट ऑर्बिट, आणि त्यामुळे ऍक्सलरेशन प्रपोर्शनल म्हणलं, बाकीचं कॉन्स्टंट. h² आन्सर पाहिजे त्यामध्ये म्हणून h² डिवाइड बाय 4 बाय कॉन्स्टंट r³ आणि m विसरलं बघा इथं मी, m². सो m² r³. नथिंग बट विच ऑप्शन? h² m² r³, नथिंग बट बी ऑप्शन. एस प्रॉब्लेम सगळ्यांना कळाला एव्हरीवन?